हाल ही में बीजेपी विधायक नितेश राणे ने अमरावती के परतवाड़ा में मुस्लिम समुदाय के खिलाफ विवादित बयान दिया था, जिस पर विपक्ष के नेता विजय वडेट्टीवार ने आज मुंबई में मीडिया से बात करते हुए इस पर प्रतिक्रियाएं दी। नितेश राणे बीजेपी का नया चेहरा है, वह हर जगह जा रहे हैं और मुसलमानों के खिलाफ बयान दे रहे हैं। महाराष्ट्र में दो समुदाय के बीच दरार पैदा कर दंगे कराना बीजेपी की रणनीति है। महाराष्ट्र में दंगे हो और राष्ट्रपति शासन लगाए जाए। महाराष्ट्र में होने वाला विधानसभा चुनाव टालने के लिए भाजपा की कोशिश है, ऐसा आरोप वडेट्टीवार ने लगाया। बघा, जिहाद हा शब्द त्यांना पाठ आहे, कारण जिहाद म्हटल्याशिवाय त्यांना मतं कोणी द्यायला तयार नाही। भाजपाला जिहाद, मस्जिद, हिंदू मुसलमान, भारत पाकिस्तान हे म्हणावंच लागतं। हे म्हटल्याशिवाय त्यांना मतं मिळू शकत नाही। त्यांच्या डिपॉझिट गोल होतील हे जर चार शब्द वगळले तर डिपॉझिट जाईल त्यांची। हे चार शब्द वगळून दाखवा म्हणा। लव जिहाद, जिहाद, पोट जिहाद, मुस्लिम, पाकिस्तान, हे सगळं अतिरेकी हे ठरलेले शब्द आहेत। त्यामुळे त्याच्यावर फार बोलण्याची गरज नाही। भाजपाने तयार केलेला हा नवीन चेहरा आहे। भाजपाची स्क्रिप्ट नितेश राणे जागोजागी वाचतोय आणि हिंदू मुसलमानामध्ये दंगली होऊन महाराष्ट्रात निवडणुका वेळेवर होऊ नयेत, राष्ट्रपती राजवट लावता येईल का, दंगली भडकवता येईल का, यासाठी ह्या फंडा त्यांनी वापरलेला आहे आणि त्याचा मोरक्या हा नितेश राणेला केलेला आहे। हा माझा स्पष्ट आरोप आहे आणि यामध्ये संयम मुस्लिम समाज दाखवत आहे। अनधिकृत जर मस्जिद असेल तर मंदिर आहे, मंदिर असेल तर गुरुद्वारा आहे, गुरुद्वारा असेल तर विहार आहे, सर्वांना समान न्याय। पण टार्गेट करून अशा पद्धतीने जर काम केलं जात असेल आणि मुस्लिमांना धमकावण्याचं, अल्पसंख्याकांना धमकावण्याचं काम होत असेल तर ते विशिष्ट हेतून आहे, ते उचकावेत। महाराष्ट्रात दंगली व्हाव्यात, हिंदू मुसलमान व्हावं आणि मतांची झोळी भरभरून यांच्या पारड्यात पडावी, झोळी भरावी, हा त्यामागचा कट आणि कारस्थान या सरकारचा आहे। पण मी धन्यवाद मानेल की अल्पसंख्याकाचे आणि त्यांनाही माझी 2 महिने आपण वाट बघा, शांततेनं 2 महिने काढा। हे जे उपद्रवी करणारे आहेत यांचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्हाला शांत राहावं लागेल, असं आव्हान मी त्यांना करतो।